मोठं पॅनल सहभागी झालेला आहे। आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत स्टुडिओत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राज राजापूरकर जी आहेत। स्टुडिओत माझ्या सोबत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आहेत। आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते जयेश वाणी बाहेरून जोडलेले आहेत। आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी उत्तर भारतीय विकास सेनेच्या प्रवक्त्या वर्षा सिंग सुद्धा जोडले गेलेले आहेत। तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो। पण चर्चेची सुरुवात मी जयेश पासून करणार आहे आज, आणि नंतर मी तुमच्याकडे येतो। जयेश, तुमच्या माझ्या ताटातली जी भाकरी आहे ती येते कुठून हा सवाल विचारला जातोय, आणि बाहेर आला तर आपटोपट मारायची तयारी सुद्धा आहे असंही म्हटलं जातंय। मराठी माणसानं यावर व्यक्त कसं व्हावं? भारताच्या सार्वभौमत्वावरती ज्यांनी सगळ्यात पहिलं आक्रमण केलं ना, त्या अब्दालीला आणि औरंगजेबाला पटकून पटकून मारणारा मराठी देश आहे हे कदाचित दुबेंना माहित नसेल। कदाचित त्यांना हे पण माहित नसेल की आपटून आपटून मारण्यासाठी जो खेळ जगभरात ओळखला जातो ना, त्यातलं पहिलं ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल आणणारे खाशाबा जाधव सुद्धा मराठीच होते। तर आपटून आपटून मारण्याचा जो ट्रेडमार्क आहे ना, तो आपल्याकडे आहे ऑलरेडी मराठी म्हणून। पण आपली परंपरा ही राहिलेली आहे की जेव्हा जेव्हा हिमालय संकटात येतो तेव्हा तेव्हा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून जातो, आणि ती आपली परंपरा राहिली आहे। मला काही आकडे फक्त विलासजी आपल्या समोर ठेवायचे आहेत। सगळ्यात पहिल्यांदा तर ते सकल घरेलू उत्पादन ज्याला म्हणतो, की कुठलं राज्य किती उत्पादन करतं, याचे जे आकडे आहेत यावर्षीचे, महाराष्ट्र करतं 42.67 लाख कोटी, उत्तर प्रदेश करतं 24.99 कोटी, निम्म्यापेक्षा कमी, बिहार करतं 9.87 कोटी, लाज वाटली पाहिजे, छत्तीसगड करतं 5.51 कोटी, मध्य प्रदेश करतं 15.22 कोटी। आपल्या महाराष्ट्राचं आता या जीएसडीपीच्या बरोबरीने जर मी हे वाचायला लागलो की पर कॅपिटा इन्कम किती आहे, तर फक्त या वर्षीचं सांगतो, महाराष्ट्राचं प्रत्येक व्यक्तीचं जे उत्पन्न आहे वर्षाचं वार्षिक उत्पन्न, ते आहे 3 लाख रुपये प्रत्येक व्यक्तीचं। झारखंडचं 1,07,000, उत्तर प्रदेशचं 99,000, बिहारचे 65,000, मध्य प्रदेशचा 1,32,000। यांच्यातला कुणीही माणूस निम्म्याच्या बरोबरीने सुद्धा आपल्या बरोबरीने येऊ शकत नाही। आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की हा महाराष्ट्र शांततापूर्ण पद्धतीने पूर्ण देशाला आपल्यासोबत सामावून घेऊन पुढे जातोय। मूळ मुद्दा फक्त इतकाच आहे, आमच्या शांततेला आम्ही ज्या पद्धतीने सगळ्यांना सोबत घेऊन चालायचा प्रयत्न करतो आहे, आम्ही आमच्या भाषेचा आग्रह धरतो आहे, तो भाषेचा आग्रह का नकोय? 1960ला भाषावर प्रांत रचना झाली ना बाबांनो। आम्ही उत्तर प्रदेशमध्ये आलो कामधंदा करायसाठी तर आम्ही हिंदी शिकू, आम्ही बंगालमध्ये गेलो तर आम्ही बंगाली शिकू, तमिळनाडूमध्ये गेलो तमिळ शिकू, कर्नाटकात गेलो कन्नडी शिकू, ते शिकलंच पाहिजे। भाषावार प्रांत रचना नेमकं हेच सांगते। मग महाराष्ट्रात आल्यावरती मराठी शिकायला काय प्रॉब्लेम आहे? आज येत नसेल उद्या शिका, उद्या येत नसेल परवा शिका। मला अजिबात वेळ दौडायचा नाहीये। आज गेस्ट जास्त आहेत, मला सगळ्यांना बोलायची संधी मिळाली पाहिजे, वेळेत मुद्दे आले पाहिजेत। उत्तर भारतीय विकास सेनेच्या वर्षा सिंग आपल्या सोबत आहेत। वर्षाताई, सगळा हिशोब त्यांनी मांडला, मला सांगा कोण कोणाची भाकरी खात आहे? कोण कोणाची भाकरी खाते? पहिलं तर सर्वांना मी जय महाराष्ट्र सांगतो। जय महाराष्ट्र सर्वांना। और उत्तर भारतीय म्हणजे काय, हे चुकीच्या त्यांनी बोलला आहे की त्यांना असं बोलायला पाहिजे नाही होता, ते खूप चुकीचा शब्द आहे की ते भाकरी खातात महाराष्ट्राचे लोक, असं नाही आहे। त्यांच्या जे पण वडामुळे सर्वांचं तुम्ही मध्ये घेऊ शकत नाही। आणि दुसरी गोष्ट हे आहे की आमचं एकच म्हणणं आहे की जसं मिळून एवढा वर्ष सगळे चालला आहेत तसंच मिळून आपल्याला चालायचं आहे। दुसरे काही भाषा भेदभाव नाही करायचा आहे। दुसरी गोष्ट, हे मध्ये मध्ये येऊन बोलतात तिच्यामुळे सर्व उत्तर भारतीयांना घेऊ शकत नाही। ताई हे बरोबर बोललात तुम्ही जे बोललात ना, इथं ज्यांची भाकरी आहे मराठी माणूस इथं सांभाळतो, तुम्ही मराठी शिकलात, मराठीत बोलतात, तुम्हाला अभिमान आहे त्या सगळ्या गोष्टींचा, आणि ते चुकीचं बोललंय म्हणतायत ना, तुम्ही सगळ्या लोकांनी जाऊन सांगितलं पाहिजे त्यांना आमच्या ताटात माती घालू नका म्हणून। आम्ही गुण्यागोविंदाने नांदतोय, तुमच्या राजकारण तुम्हाला लख लाभो नाही, ते तरी खूप मोठी चुकीचे शब्द बोललाय, ते आम्ही पण मान्य करतोय। आमच्या म्हणणं फक्त एवढंच आहे की आपण एक मिळून एक हिंदू धर्माच्या माननीय श्री बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट होते, ते भाषाने आपण चालायचं आहे। ते आपल्या त्यांच्या निवडावर आपण जसं चाललो आहे त्यापर्यंत आपल्याला आता पण चालायचं आहे। दुसरं आमच्या म्हणणं काही नाही आहे। आणि जे ते मी परत बोलतो की ते चुकीच्या बोललेत त्यांनी, ठीक आहे, ते अशा गोष्टी करायला त्यांना नाही पाहिजे होता। ठीक आहे राज राजापूरकरजी, इथं असणाऱ्या उत्तर भारतीय समाजाचं काय म्हणणं आहे ते आपण गुण्यागोविंदाने राहतोय, त्याच्याबद्दल मत नाही। मग
बाहेर बसणारे हे तिकडे कुंपणावरून शिव्या का घालतायत मराठी माणसाला? काय राजकारण आहे ह्याच्या मागे? नाही, मला मुळात बिलाजी एवढं सांगायचं आहे की या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मातीमध्ये आम्ही पांडे, दुबे, यादव, गुप्ता, चट्टोपाध्याय, उपाध्याय, त्रिवारी, त्रिपाठी, दासगुप्ता, मुखर्जी, घोष, रंगनाथन, अय्यर, नायर, शेख, इब्राहिम, जयस्वाल, अग्रवाल सगळ्यांना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये समाविष्ट करून घेतलं ना आम्ही आज ही लोक वर्षानुवर्षांच्या काही एक पिढ्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहेत, राहत आहेत, सगळं करतायत, इथेच खातायत ना. आणि आज तुम्हाला अचानकपणे या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा द्वेष का? माझा प्रश्न तो आहे की तुम्हाला अचानकपणे द्वेष का? आम्ही नाही म्हटलं ना. माझी बायको जेव्हा बाजारामध्ये जाते, अरे भैया साहब कितना दिया, भेंडी कितने रुपये का दिया? माझी बायको जेव्हा जाते की अरे खान भाई आज बिर्याणी है की अच्छा करके, कधी तिरस्कार नाही केला ना आम्ही, कधी आकस नाही ठेवला ना आम्ही. मग आज तुम्ही आमच्या महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन बाहेरचा एखादा खासदार किंवा एखादा व्यक्ती त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबद्दल आकस घालणार, हे योग्य आहे का? म्हणजे याच्या पाठीमागे मला असं वाटतं, मी म्हणतो स्पष्टपणे, म्हणते मगाशी म्हणाले पण ते म्हणताना की काही त्यांनी उद्योगी स्टेटमेंट केलं की हा हम मराठी माणूस देखते हैं फिर कौन शेर है और कौन क्या कुत्ता है करके. त्याला एक सांगतो, ए बाबा निशिकांतजी, हा महाराष्ट्र आहे, मराठी माणसाचा आहे. हे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र का मराठी आदमी शेर है. हम रस्ते पे चलते फिरते कुत्तों का गोश्त नहीं खाते. समजले ना? छोड दिया, माफ कर दिया. त्याच्यानंतर जर कधी महाराष्ट्राच्या मराठी माणसाबद्दल कोणीही कुठलंही वक्तव्य केलं तर एकच सांगतो, मी कार्यकर्ता शरदचंद्र पवार साहेबांचा आहे, स्टाईल माझी मनसे आहे आणि काम करतो बाळासाहेबांसारखं. एक लक्षात ठेवून चला, महाराष्ट्रातला मराठी माणूस हा पहिल्यांदा महाराष्ट्रातला आहे आणि नंतर तो देशाचा आहे. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबद्दल एखाद्या त्या ठिकाणी कोणी आकस बोलेल, काही करेल, तर त्याला तो मराठी माणसाच्या सोबतीला उभा राहील, खंबीरपणे उभा राहील. आणि ज्या वेळेला गोष्ट देशाची येईल त्याला तो सर्वप्रथम देशासाठी उभा राहील. ठीक आहे, आज ही भावना तुम्ही बोलून दाखवली, पण प्रश्न आहे या सगळ्याबद्दल हे लोक बोलतायत असं का? आपल्यासोबत अजित चव्हाण आहेत, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते आहेत. तुमची अडचण केली या लोकांनी का? ही मंडळी एकामागोमाग फौज उतरावी तशी फौज उतरून बोलते महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या बद्दल. माझे मित्र जयश्राव वाणी आणि राजराजापूरकर यांनी ज्या भावना व्यक्त केल्या, इथे महाराष्ट्रीय म्हणून आपल्या कार्यक्रमामध्ये भावना व्यक्त करण्याकरता आलेलो आहोत. आजच महाराष्ट्राचे मंत्री आशिष शेलार साहेबांनी सभागृहामध्ये या व्यक्तीच्या विधानाच्या विरोधामध्ये निवेदन केले आणि ते अत्यंत कडक भाषेमध्ये. आपण सगळे महाराष्ट्रीय लोक या बेताल बडबड करणाऱ्या, खरं तर खासदार पदाला न शोभणारी या माणसाची भाषा आहे आणि यांचं जर निषेध आपण करताय या वक्तव्याचा, तीव्र शब्दात निषेध नाही, मला तर म्हणजे खरं तर टीव्हीवर बोलतोय, संसदीय शब्दात बोलतोय, पण प्रचंड राग, चीड आणि संताप आहे. यांची मागची जरी विधानं आपण विलासराव काढून बघितली तर हा माणूस चक्रम आहे का अशी शंका यावी असं आहे. आम्ही आज या सगळ्या विरोधामध्ये आम्ही राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहिणार काढून टाका आहोत. लोकांना. माझं तर स्पष्ट मत आहे, अशा पद्धतीनं इतक्या खालच्या पातळीवरचं आणि विद्वेषी वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला खासदारपदी राहण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. हे वक्तव्य पूर्णपणे त्या निशिकांत दुबे या चक्रम माणसाचा आहे, त्याचा भारतीय जनता पक्षाशी काही एक संबंध नाही. आम्ही याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि मला असं वाटतं याच्या पाठीमागे काय होतं विलासरावजी, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्याला त्याचा काही पॉलिटिकल फायदा करून घ्यायचा असेल, माध्यमांमध्ये झळकायचा असेल, इतक्या खालच्या पातळीवरती कुठल्याही पक्षाचा राजकीय नेता असो बोलत नाही. पण यांचं जर ट्रॅक रेकॉर्ड जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीची चक्रम विधानं करण्याकरता हे महाशय प्रसिद्ध आहेत. मी थोडासा इतिहासही सांगू इच्छितो की हे दुबे राहिले आहेत, त्याचं कारण मराठी माणूस आहे. श्रीमंत रघुजीराजे भोसलेंनी आपल्या दिग्विजयामध्ये नागपूरपासून ते ओरिसापर्यंतचा सगळा मुलूक पादाक्रांत केला आणि परकीय आक्रमकांच्या कडून झारखंड, बघेलखंड, रोहिलखंड, आत्ताचा बिहारचा काही भाग, ओरिसा हा स्वतंत्र केला. तो मराठी माणसांनी केला. हा इतिहास या लोकांनी विसरू नये. तुम्ही राहिलाय, तुमचं आडनाव दुबे शिल्लक राहिले, ते मराठी माणसामुळे राहिले. खूप राग आहे, चीड आहे, संताप आहे आणि खरं तर या सगळ्याचा निषेध करताना त्रास या गोष्टीचा होतोय की हे खासदार पदावरती आहे. भारतीय जनता पक्षाशी त्यांच्या या विधानाचा काही एक संबंध नाही. आम्ही तीव्र शब्दात याचा हनुमंत निषेध करतो. पवार, हनुमंतजी, भाजपशी याचा संबंध नाही असं ते म्हणतात आणि त्यांनी निषेध सुद्धा केलाय त्या वक्तव्याचा. पण एकटा नाहीये हा, एक 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 करत एक विजला की दुसरा पेटतोय, दुसरा विजला की तिसरा पेटतोय. हे पेटापेटी कशासाठी असं तुम्हाला वाटतं? विलासजी, मी भाजपाचे आमचे प्रवक्ते मित्र अजित चव्हाण यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी
या माणसाशी भाजपाचा संबंध नाही असं सांगितलंय. पण ते या चर्चेपुरतं असावं असं मला शंका आहे, म्हणून मी माझी मांडणी करतो. हा दुबे नावाचा जो माणूस आहे ह्यानं मागच्या 2 महिन्यामधली विधानं काढून बघा. संसदेमध्ये वक्फ बिलाच्या संबंधाने ज्यावेळेस चर्चा झाली आणि सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर काही एक मत व्यक्त केलं, त्यावेळेस हा वाचाळवीर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना सुद्धा अपने दायरे में रह के बात करो असं सुनावायची हिंमत करत होता. त्यानंतर ज्यावेळेस पहलगाम हल्ला झाला, पहलगाम हल्ला झाल्यानंतरच्या अवघ्या 3 तासामध्ये या माणसानं घटनेमधील 26, 27, 28, 29 ही 4 कलमं काढून टाका, त्याच्यामुळे असे दहशतवादी हल्ले होत आहेत असं विधान केलं होतं. आणि आता हा माणूस मराठी माणसाला पटकून पटकून मारायची भाषा करतोय. ह्या तिन्ही विधानाशी भारतीय जनता पक्षाच्या एका सुनियोजित कटाचा भाग म्हणून आणि यांच्या विचारसरणीला चर्चेमध्ये आणायचं म्हणून, पाण्यामध्ये खडा टाकायचा म्हणून या माणसाच्या गळ्यात पट्टा बांधलाय आणि याला भुंकायला लावतात. कारण या तिन्ही वक्तव्यावर काहीही पक्षाने यांच्या कारवाई केलेली नाही. आणि पटक मारणे, मराठी माणूस, आर्थिक बाबी, महाराष्ट्राला देशामध्ये या आपलं मराठीपण आणि आपला जाज्वल्य अभिमान या निशिकांत दुबे सारख्याला सांगायची गरज नाही. तो होळकरांना विचारा, तो भोसलेंना विचारा, तो आमच्या पेशव्यांना विचारा, तो आमच्या बंगलोरमध्ये राज्य स्थापन करणाऱ्या आमच्या शहाजी महाराजांना विचारा. हा भारत म्हणून राहिलाच आहे मराठ्यांमुळे. त्यामुळं मराठ्यांचं कुणीतरी पटकून मारणे वगैरे सोडा, पण हिंदी भाषा लादण्याचा GR आणणे, हिंदी भाषा लादण्यासाठीचं राजकारण करणे आणि भारतीय जनता पक्षाच्याच लोकांना असं बोलायला लावणे हा भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्र धर्माशी केलेला क्रूर छळ आहे. तुम्हाला याच्यावर काही कमेंट करायचे? तुम्हाला याच्यावर कमेंट करायचे? याच्यामध्ये हनुमंतरावजी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल, आपण काँग्रेसच्या काही मंडळींनी केलेला, म्हणजे तुम्ही जसं आता आज भारतीय जनता पक्षावरती आरोप करताय, मला आपल्याला एक गोष्ट याच्यामध्ये सांगायची आहे की अर्थार्थी कुठेही याचा भारतीय जनता पक्षाशी संबंध नाही, हे त्या माणसाचं व्यक्तिगत विधान आहे. आपण एक लक्षात घ्या, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून बाकी इतर सगळ्या गोष्टींमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची जर विधानं काढली, तो इतिहास जर काढला आपण, तर त्याला आपण काय म्हणाल? राष्ट्रीय पक्षांमध्ये ज्या वेळेला आपण आपल्या भाषिक अस्मितेवरती मराठी म्हणून एकत्र बोललं पाहिजे. माझं तर आपल्याला आव्हान आहे की आपण आम्हाला आवाहन करा की त्याच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे. आपण ज्या वेळेला आपल्या भाषिक अस्मितेच्या मुद्द्यांवरती पुन्हा त्याच्यामध्ये राजकारण आणतो, हे काही मला मान्य नाही. भारतीय जनता पक्ष म्हणजे काय आहे, तर महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष म्हणजे आम्ही आहोत. ज्या वेळेला माझ्यासारखा जबाबदार कार्यकर्ता याचा आपल्या सगळ्यांच्या समोर निषेध करतोय, आम्ही कारवाईची मागणी करतो, आपण सगळ्यांनी एकमुखानं ते केलं पाहिजे. पुन्हा त्याच्यामध्ये आपण राजकारण आणू नका कृपया. हा राजकारणाचा विषय नाही, मला तेच सांगायचंय. हे विधानच राजकारणापोटी झालं असावं, असा उलट माझा आरोप. ऐकून घ्या, भारतीय जनता पक्षानं सुनियोजित पद्धतीनं महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान करण्यासाठी या दुबेला बोलायला सोडलेला आहे. हा माझा ठाम आरोप आहे. त्याला पक्षातून काढलं जाणार नाही तुमच्या. तो सन्मानानं येत्या अधिवेशनामध्ये संसदेमध्ये पुन्हा बडबड करायला दिसेल. अजितजी, मी सांगतो ते त्यावेळेस तुम्हाला खरं वाटेल. ज्या पद्धतीनं यापूर्वी ज्या काही काँग्रेस नेत्यांनी मुक्तफळं उधळली त्यांच्यावरती काय कारवाई झाली त्याचं आपण मला उत्तर द्या बरं. इतिहासात मी तुम्हाला अगदी 60 पासून काढून दाखवतो, त्याच्या आधीपासून काढून दाखवतो. मुद्दा असा आहे, याच्यामध्ये असा आहे, कुठल्याही पक्षातला असू द्या, शिवाजी महाराजांचा अवमान महाराष्ट्रापेक्षा पुढे मोठा महाराष्ट्रापेक्षा मोठे गाव मला सांगा. सावरकरांनी पक्षीय भूमिका घेऊ नका. मराठी कार्यकर्त्यांनी डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. डॉक्टर राजू वाघमारे, मराठीपणाच्या, मराठी अस्मितेवरती इतके हल्ले होत असताना तुम्ही सांगणार आहेत का हे थांबवा म्हणून? मित्रपक्षांवर दबाव आणणार आहेत का, की म्हणणार आहेत मारा, काय पटकून पटकून मारायचं मारा? काय म्हणणार आहेत तुम्ही? मेसेज द्या आज महाराष्ट्राला. निशिकांत दुबे नावाचा जो मूर्ख माणूस आहे, मूर्ख, त्या मूर्खाला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्या बोलण्याचा शिवसेना तीव्र शब्दामध्ये निषेध करते. आणि प्रश्नच येत नाही, महाराष्ट्राबद्दल तू बोलतोस, महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि महाराष्ट्राचा अपमान करणारा तो कोणत्याही पक्षाचा असो, तो या भूतलावरचा कोणीही असो, शिवसेना त्याचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारची वक्तव्य जर परत चालू झाली त्या माणसाची, तर शिवसेना त्यांच्या भाषेमध्ये त्याला उत्तर दिल्याशिवाय पण राहणार नाही. जरी तो आमच्या मित्र पक्षाचा खासदार असेल तर
महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि मराठीशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही. हा झिरो टॉलरन्स आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि त्यांची संस्कृती घेऊन पुढे जाणारा हा पक्ष आहे. त्याच्यामुळे या बाबतीत तडजोड किंवा डॉक्टर, इतर तुमचे काही गोष्टी खासदार आहेत प्रश्नच दिल्लीमध्ये? येत नाही. काय तुमचे खासदार आहेत दिल्लीमध्ये, या आम्ही सभागृहामध्ये तो दिसला स्पष्टपणे- पाहिजे आवाज मराठीचा. आम्ही मराठी माणसाला स्पष्टपणे- उद्या ते खासदारांना पण मारतो, काही म्हणतील ते पटकून आम्ही खासदार पण मराठी आहेत ना. स्पष्टपणे विलासजी त्याचा पूर्णपणे निषेध केलेला आहे. तुमच्याकडे पण केलाय, भाजपकडे पण केलाय. त्यांना सांगितलंय त्याच्यावर कारवाई करताना त्याच्याकडून महाराष्ट्राची माफी मागा. हे त्याच्याकडून करून घ्या. ठीक आहे. पहिल्यांदा एक गोष्ट महाराष्ट्राची माफी महाराष्ट्राला आज मागितली मला पाहिजे. अभिमान वाटतो एका गोष्टीला सांगायला. विलास. या पॅनलवरती 6 वेगवेगळ्या पक्षांचे सगळेजण, वेगवेगळ्या मतांचे, वेगवेगळ्या राजकीय अजेंड्याचे सगळे लोक असले तरी आज प्रत्येक जण म्हणतोय मराठी अस्मितेचा अपमान कोणी करणार नाही, मराठी माणसाबद्दल असं बोलणार नाही. मी सगळ्यांचं कौतुक करतोय की आज एक सुरात सगळेजण बोलतायत. जयेश प्लीज. विलास, एकतर फक्त रेफरन्स घेतो रनिंग कमेंटमध्ये. हा. मणिशंकर अय्यरांनी असेच बेताल वक्तव्य केले होते. काँग्रेसने त्यांच्यावरती कारवाई केली, त्यांना काढून टाकलं, तरी सुद्धा आजही त्यांची वाक्य काँग्रेसची वाक्य म्हणून भाजपला चिपकवतात. ठीक आहे, तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. मला प्रश्न आणि कौतुक एका मोठ्या गोष्टीचं वाटतंय. राजू सरांना मी वैयक्तिक ओळखतो. त्यांनी आज जी भूमिका मांडली ती खरंच कौतुकास्पद आहे. त्या निशिकांत दुबेला त्यांच्या पक्षाने निष्कासित केलं पाहिजे, काढून टाकलं पाहिजे, खासदारकी घेतली पाहिजे. अगदी चव्हाण साहेब सुद्धा तेच म्हणतायत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. मुळात प्रश्न असा आहे, त्यांचं काय जे व्हायचं ते दिल्लीत होईल. हा. प्रतापराव जाधवांचं काय? हम्म. मराठी अस्मितेला ठेस तर त्यांनी मारली आहे. तुमच्याच पक्षाचे आहेत. कधी काढणार पक्षातून, कधी घेता त्यांचं मंत्रीपद? एवढाच प्रश्न आहे माझा. हा. जयेश बरोबर मी विचारतो. हा. मला एकच एवढं मांडायचं आहे विलासजी, जयेश बरोबर, की आज हे सगळे जरी म्हटलं की ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे, पण ज्या ह्या गोष्टी होत असताना महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशचा एखाद्या व्यक्तीवर इथे असं हे सगळं जी काय गरळ आहे ती बघतो. पण महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पार्टीचे एक मोठे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. राज्याचे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडनं एक चुकार शब्द आला नाहीये, एखादं स्टेटमेंट देखील आलं नाहीये. याच राजू वाघमारे साहेबांचे या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. हे कालपर्यंत केमचो, मजामाचो, ढोकला खाचो वगैरे वगैरे बोलवते करून, पण आज त्यांच्याकडनं मराठीचा ज्यावेळेला अपमान होतोय, मराठी माणसाला त्या ठिकाणी ललकार जात आहे, यावेळी त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब काय बोलत आहे. माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रात ज्या तुमच्या स्टुडिओमध्ये आम्ही सगळे एकत्र झालो आणि सगळे म्हणतो की आम्ही त्याचा निषेध करतो. मग त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन अशा प्रकारे मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या व्यक्ती निषेधच केला पाहिजे. त्याला पक्षात काढलंच पाहिजे. निश्चित निश्चित. हा, please. ज्या वेळेला विलासरावजी कसं असतं, ज्या वेळेला ते विधान आलं त्याच्यावरती प्रतिक्रिया यायला लागल्या तातडीनं. महाराष्ट्राचं सर्वोच्च सदन जे आहे त्याचं अधिवेशन सध्या सुरू आहे. सन्माननीय मंत्री आशिष शेलारांनी फक्त सभागृहामध्ये नाव घेता येत नाही म्हणून या वायफळ बडबड करणाऱ्या माणसाचं नाव तिथं घेतलं नाही, परंतु अत्यंत कडक शब्दात, जितक्या जास्तीत जास्त कडक संसदीय भाषेमध्ये त्याचा समाचार घेता येईल तो सरकारच्या वतीनं घेतला आणि सभागृहामध्ये राजभवन निवेदन केलंय. माननीय मुख्यमंत्र्यांचं अजून मीडियाशी इंटरॅक्शन झालेलं नाहीये, पण आपल्या भावना लक्षात घेता आम्ही निश्चितपणे हे आपल्याला सांगतो, माननीय मुख्यमंत्री देखील याच्यामध्ये अत्यंत तीव्र भावना व्यक्त करतील. पण सरकारच्या वतीनं सर्वोच्च सभागृहामध्ये निवेदन झालेलं आहे. राहिला विषय प्रतापरावांच्या बाबतीमध्ये अगदी थोडक्यात जास्त वेळ न घेता सांगतो की प्रतापराव जाधव जे म्हणाले त्याचा खरोखर विपर्यास झाला. प्रतापराव कट्टर शिवसैनिक, काय विपर्यास झाला? मराठी अभिमानी आहे. काय विपर्यास काय झाला? मध्य प्रांत एकत्र असताना हा. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या संयुक्त प्रांताची राजधानी मुंबई होती. त्यामुळं आमच्यातच होतात तुम्ही आधी असं त्यांना म्हणायचं होतं. ती गुजरातची राजधानी एकट्याची होती असं म्हणायचं नव्हतं. माननीय मंत्री आहेत ते मराठी अभिमानी आहेत. विलासरावजी, आपण प्रतापरावांना व्यक्तिगत ओळखता. शिवसैनिक आहे, ग्रामीण भागामधले, थोडंसं त्यांचा स्वभाव मोकळा ढाकळा परंतु ज्या पद्धतीने ते आयुष मंत्री आहे. आयुष मंत्री निश्चित आयुष मंत्री आहेत. आयुष मंत्र्यांना माहित पाहिजे. आयुष मंत्र्यांना नीट माहित पाहिजे रोग आजार कुठला आहे. बलिदान आम्ही विसरलो का? अहो, अजिबात विसरलो नाही हा, ना. मग प्रतापरावांचं हे बोलणं योग्य होतं का? असं सांगायचं होतं की तुम्ही आमचाच भाग होतात, मुंबईच तुमची राजधानी होती, हे विसरू नका. आणि मला एक गोष्ट लक्षात घ्या, मला आपल्याला एक सांगायचं, एक गोष्ट लक्षात घ्या. मंत्री आहेत ते, त्यांना एवढं माहिती नसेल का? फक्त नुसतं त्यांच्या बोलण्यामधला की गुजरातची राजधानी मुंबई होती
टेक्निकली काय होतं बघा ना, आपण मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राची राजधानी मध्य प्रांतामध्ये मुंबईच होती की ते काय चुकीचं म्हणाले? नाही. माझं नाही, मत एवढंच नाही, आहे. नाही, अजितराव नाही. तुम्ही ना एक असं मोठा चुकीचं कपडा नाही, घेऊन नाही, या, नाही, नाही. एक मोठा काय- कपडा घेऊन या काय आणि चुकीचं म्हणाले? सगळ्यांवर पांघरून घालायचा प्रयत्न करा, तरी अजिबात तुम्हाला नाही, 4-2 विलासरावजी. उघडेच दिसतील. विलासरावजी, आता तुम्ही ह्यांना झाकलं, विलासरावजी, त्या गायकवाडाला कुठं हे विलासरावजी, करणार? विलासरावजी. आता समजा तुम्ही प्रतापरावांना झाकलं, गायकवाड उघडे, काय करणार तुम्ही आता? तो माणूस बोलत असताना त्याच्या बोलण्याचा हेतू काय हे आपण जर लक्षात घेतलं, आणि हे सगळे ग्रामीण महाराष्ट्रामधले कार्यकर्ते आहेत विलासराव, आपण ग्रामीण भागात नाही येतो, ठीक आहे, डॉक्टर राजू वाघमारे, काहीतरी काय झालं उगाचच तुमच्या त्याला नेत्यांना? बोलण्याच्या ओघात तुमच्या नेत्यांना पकडायचं काय आणि झालं? त्याला आपण ठोकायचं. त्या असं काही दुबे बरोबर बिबे नाही. दुबे हे बिबे बरोबर त्यांचं बघू, तुमच्या नेत्यांना काय झालं सांगा. काय काय मला ऐकायला नाही आलं. हे दुबे बिबे त्यांचा घेतला समाचार, आपण तुमच्या नेत्यांचं काय करायचं? तेच तुमचे पहिली गायकवाड, गोष्ट, तुमचे गायकवाड ते हे प्रतापराव. मी आता बोलू का? बोला बोला. गायकवाडांबद्दल मी काल स्टेटमेंट अगदी क्लिअर दिलेली आहे की आपण कोणत्याही कॅमेऱ्यासमोर बोलताना विचार करून बोलायला पाहिजे, आणि आपला जो संदर्भ आहे की ज्या संदर्भात आपण बोलतो तो संदर्भ सर तुम्ही व्यवस्थित समोरच्याला समजावून देऊ शकत असाल तरच बोला. हे मी काल डॉक्टर तुमच्या चॅनलवर सांगितलंय. डॉक्टर आणि फक्त माझी एक बाईक सांगतो, घरी लावली. एक मिनिट. तुम्ही सध्या काहीतरी बरगळायचं नाही, 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 आणि नाही. नंतर सांगायचं की आम्ही हे चॅनल नाही, सांगितलेलं नाही, आहे नाही. की संदर्भ असेल तरच बोला करून. अहो डॉक्टर- राजू वाघमारे डॉक्टर हे सध्या प्रतापराव पेरणी- जाधव शिवसेनेत आलेले आहेत ना, त्यांना शिवसेना कशी उभी राहिली? नाही, ते 108 होतात ना, गायकवाडांच्या बद्दल 108 होतात त्यांचं बद्दल कसं गायकवाडांचं होतं? कालचं- हे गायकवाडांचं माहिती नाही का? कालचं- आणि सहजपणे गुजरातची राजधानी मुंबई. त्यांच्या एक मिनिट. मनामधल्या अहो, भावना राजा काय आहेत पुस्तक विलासरावजी, हे काय आपल्याला एक हा, चांगलं माफी माहिती मागितली आहे. त्यांनी. हा मी मागणार ना, 1000 वेळा माफी माग- मागते, काय पण त्याला सांगायचं काय होतं की अहो, छत्रपती काय शिवाजी बोलतो? महाराजांनी ऐकायला तर संभाजी शिका. महाराजांच्या करता भाषा डॉक्टर, शिकण्याकरता माणसं ठेवली. ऐकायला पण शिकत नाही कोण. डॉक्टर राजू वाघमारे, गायकवाडांबद्दल- डॉक्टर त्यांच्या भावना डॉक्टर ह्या होत्या की ते चुकीचे होते का? अरे यार एवढे लोक ते बोलल्यावर चुकीचे होते काय का असा आम्हाला प्रतिप्रश्न ऐकायला करत येत असताना त्यांनी अहो, फक्त तुमचे एक मित्र शब्द आहेत. असंसदीय मला वापरला. बोलू मी द्या. विलाजी बरं, एकच मिनिट बरं, घेतो. एक- विलाजी एक- एकच मिनिट घेतो, फक्त एक हा, मिनिट. हा. मला एक किस्सा तुम्हाला सगळ्यांना जगजाहीर आहे, तो किस्सा सोशल मीडियात पाहिलेला आहे की परेश रावल आणि शरद पवार साहेबांच्या बाबतीमध्ये संदर्भातला. परेश रावल जेव्हा त्यांना मराठी साहित्याच्या बाबतीत त्यांना काहीतरी त्या ठिकाणी डॉक्टर. मराठी हा. चित्रपट आणि त्यांचा एक कलाकारांच्या संदर्भ बाबतीत ऐकू. त्यांना काहीतरी त्या ठिकाणी एक विषयावरती त्यांना मदत हवी होती, आणि त्याच वेळेला त्यांना ती मदत मिळत नव्हती. अशा वेळेला त्यांना कोणतरी सांगितलं की तुम्ही शरद पवार साहेबांना भेटा करून. ते शरद पवार साहेबांकडे भेटायला गेले की साहेब असं आहे की मला ही मदत हवी आहे करून. म्हणाले कोणाकडे विषय आहे? म्हणाले अरुण जेटली साहेबांकडे करून. ठीक आहे म्हणाले, कुठला विषय आहे? कोणता? सिनेमाचा विषय करून. ठीक आहे, हरकत नाही, आपण जाऊया करून. म्हणाले को साहेब तुम्ही एवढे मोठे नाही, हरकत नाही ना, आपण त्यांच्या घरी जाऊया करून. त्याच वेळेला मग परेश रावलजी शरद पवार साहेबांच्या घरी गेले सकाळी सकाळी, आणि शरद पवार साहेब आणि परेश रावलजी जे आहेत ते त्या एकत्रपणे अरुण जेटली साहेबांच्या घरी गेले करून. अरुण जेटली साहेबांच्या घरामध्ये निरोप गेला, कोणतरी भेटायला आले, कोण आले? पवार साहेब आलेत करून. पवार साहेब आलेत करून. ठीक आहे, ते स्वतः अरुण जेटली जे आले, म्हणाले अरे शरद पवार साहेब आपण कशाला आलात करून? काय विषय होता करून? काही नाही, थोडासा मराठी चित्रपट सिनेमातल्या कलाकारांच्या संदर्भातला विषय होता करून, थोडीशी मदत हवी होती. हे परेशभाई माझ्याकडे आले होते करून. हो साहेब, केली, झालं करून. पटकन तो विषय संपला. परेश रावलजी परेश रावलजी तेव्हा म्हणाले की इतना फटाफट साहब ये आपका तो विषय भी नहीं था, आप तो पॉलिटिक्स के करके, ये तो सिनेमा का विषय था, कैसे किया आपने करके? ते म्हणाले मराठी माणसं, मराठीचा भाग आहे करून. म्हणजे मराठी माणसासाठी, मराठीच्या विषयासाठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी कशा प्रकारे भूमिका घेतली. मग सांगायचा विषय असा आहे की प्रतापराव जाधवांच्या अकलेचे तारे तुटले मराठीच्या विषयामध्ये सर्वच नेते, राष्ट्रीय नेते अशा पद्धतीची भूमिका राजाभाऊ नेहमी घेतात. बरं, ते आपल्याला माहिती असलं मला पाहिजे. डॉक्टरांकडे स्वागत. जातो. डॉक्टर, तुमच्याकडे येण्याआधी फक्त एक सांगतो तुम्हाला. परवा तुमची मिटिंग झाली आमदारांची, तिथं सुद्धा तुमच्या सर्वोच्च नेत्यांनी असं सांगितलं की जरा बोलताना वादग्रस्त विधेयक सगळं घालू नका. काम केलेलं ते दिवस रात्र काम करतात आणि नेते खाली बोलून घालवतायत. सध्या पेरणीचे दिवस आहेत, तुम्हाला माहिती आहे. असं मुंगसं घालतात, मुंगसं. त्यांनी फार नासाडी करून पिकं खाऊ नये म्हणून. वेळ आली आहे का तशी मुंगसं घालायची? नाही, वेळ बेताल लोकांना. कशी आलेली हा. आहे एक लक्षात घ्या की समोर कॅमेरा आल्यावर काही नेत्यांना वाटतं की आपण खूप बोलायला पाहिजे. साहेबांनी स्पष्ट सांगितलं की पहिल्यांदा ऐकायला शिका जास्त, मग बोला. आता काही नेत्यांकडून ते राहिलं जात नाही. साहेब आहेत, साहेब त्याच्याप्रमाणे त्यांना गाईड करतील. राहिला प्रश्न, मगाशी ते राजापूरकर साहेब राष्ट्रवादीचे जे म्हणत होते की आमच्या नेत्यांनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी चकार शब्द काढला नाही. अहो, इथे अजित जो आहे तो भाजपचा सहमुख्य प्रवक्ता आहे, मी शिवसेनेचा सहमुख्य प्रवक्ता आहे. ही पक्षाची भूमिका आहे. आम्ही अधिकृत भूमिका मांडतोय, म्हणजे आम्ही जे बोलतोय ते आमचा पक्ष बोलतोय.
एवढं तर तुम्हाला सुसंस्कृत कळायला महाराष्ट्राचे पाहिजे. सुसंस्कृत अहो, मुख्यमंत्री एवढं तर हे कळायला महाराष्ट्राचे आहेत ना. शिका. आपण एवढं झालाय तर महाराष्ट्राचा कळायला झालाय ना. जयेश, मी अजित जयेश, पवार जयेश यांना बोला. मी. जयेश आपण बोला. महाराष्ट्राचा झालाय ना. त्याचं उत्तर तुम्हाला दिलंय मी. त्याचं उत्तर राजू जयेश, वाघमारे एक साहेब मिनिट, आपण महाराष्ट्राचा झालेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. जयेश राव, त्याचं जयेश, उत्तर जयेश द्या. बोला. आमचा व्यक्तिगत जयेश, विषय नाही हा. जयेश, जयेश, प्लीज. त्याचं उत्तर मी दिलेलं आहे. तुम्हाला विलास, कळायला नको. अजितजी 1-2 मिनिटं प्लीज. डॉक्टर विलासजी, प्लीज. हा. जयेशराव बोला. गंमत बघा. हम्म, अजित चव्हाणांच्या पक्षातला माणूस आहे, त्याचा अजित चव्हाण निषेध करतायत. हम्म, अजित चव्हाणांच्या पक्षातला माणूस आहे, त्याचा निषेध राजू वाघमारे करतायत. हम्म. पण राजू वाघमारे साहेबांच्या पक्षातला जो माणूस आहे ना, त्याचा निषेध होणार ना, त्याचा राजीनामा मागितला जाणार. यांचा राजीनामा मागणार, कारण की ते बिहारला बसले, तो होणारच नाहीये. हम्म. आणि आता तुम्ही राजीनामा मागणार नाही प्रतापराव जाधवांचा. हम्म. मला असं म्हणायचंय की त्यांची वाक्य चुकीची झाली. काय झालं त्यांचं म्हणण्याचं असं तात्पर्य जर सगळ्यांचे राजीनामा घ्यायला लागले तर सरकार कोसळेल. अहो सर, त्यांनी बोलू नये ना, बेताल वक्तव्य करू नये, मराठी अस्मितेशी खेळू आणि नये. नेत्यांनी किती वेळा सांगायचं यांना? नाही, नाही, जयेशराव नाही, नाही. जयेशराव सर, जयेशराव अजितजी जी. मुंबई प्रोव्हिन्सच्या बाबतीत सुद्धा जे तुम्ही म्हणलात ना, मुंबई प्रोव्हिजन्स मध्ये गुजरात म्हणून काही वेगळं स्टेट नव्हतं. त्यामुळे मुंबईची राजधानी गुजरातची राजधानी ही मुंबई होती वगैरे, हे तर अगदीच बेताल आणि अगदीच बालिश विधान आहे. बरं, गरज हे काय? अगदीच बालिश आहे. तेव्हा ज्यातलं गुजरातच नव्हतं. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की जर त्यांना म्हणायचं असेल की बाबा तुम्ही आमचाच एक भाग होतात पूर्वी, त्यांना काय तुम्ही म्हणायचं ते म्हणलेच नाही, अजितराव. का तुम्ही त्यांना काय अशी म्हणायचं? भाषिक परिस्थिती वाद काय घालताय? आहे? तुम्ही केंद्रीय मंत्री आहे. नाही, नाही, केंद्रीय मंत्री, तुम्ही आयुष काय मंत्री. हो, म्हणजे हो. ते पण त्यांना काय म्हणायचंय? आजारपण कळलं पाहिजे ना, औषध पण कळलं पाहिजे ना. आयुष जयश्राव. मंत्र्यांना हे कळलं पाहिजे. जयश्राव, गायकवाड असतील किंवा जाधव असतील, दोघांच्याही भावना ज्या आहेत त्या भावना निश्चित चुकीच्या नाही आहेत. त्यांना मांडायचं काय हनुमंत ते त्यांना पवार. नीट चौकटीत मांडता आलं नाही. हनुमंत मुद्दा एवढाच पवार, आहे. माझा एक आक्षेप तुमच्यावरती हनुमंत पवार. ठीक आहे, काँग्रेस सध्या राजकीय दृष्ट्या कमकुवत झालेली आहे. अरे पण अशा वेळी तुम्हाला 100 फुल टॉस मिळालेले आहेत. सेल्फ गोल सुरू आहेत. तुम्ही कुठे आहेत? रान उठवलं पाहिजे सगळं. मराठीच्या आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्ष मैदानात होता, थेट भूमिका होती. नाही, मनसे आता आणि मला शिवसेनेने केले हे सगळं, तुम्ही नव्हतात कुठे? नाही, तुम्हाला बघायचं नाही बघायचं हा प्रश्न विलासजी तुमचा बरं, तुमच्या ठीक आहे, स्वातंत्र्याचा भाग आहे तो. महाराष्ट्राच्या सगळ्या अहो, तुम्ही साहित्य विजय संमेलनाच्या मेळाव्याला सुद्धा अध्यक्षांना- नव्हते हो. तुमचं जर महत्व, तुम्ही विजय मेळाव्याला का नव्हता सांगा. विलासजी- तुमचं जर कॉन्ट्रीब्युशन विलासजी- होते, तुम्ही जायला पाहिजे होतं का नाही? विलासजी, हिंदी सक्तीचा जिया देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी रद्द केलेला नाही. जी नरेंद्र जाधव समिती बसवलेली आहे ती रद्द केली त्या दिवशी काँग्रेस आम्ही विजय समजू, तो मुद्दा वेगळा. ते मी म्हणतात आता तुम्हाला या बिहारच्या दुबेच्या निवडणुकीला मुद्द्यावर जायचंय येतो. म्हणून तुम्ही तिथं आला नव्हता. दुबेंच्या मुद्द्यावर येतो मी. निशिकांत दुबेंचा भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी जो निसंदिग्धपणे इथं निषेध केला, मी तुम्हाला लिहून देतो. निशिकांत दुबेवर भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व एका क्षणाचीही कारवाई करणार नाही. त्यांच्या प्रॉपर प्लॅनिंगचा तो भाग आहे. जितकं सांगितलं जातं तितकं या निशिकांत दुबे बोलतात. विजयी बिहार मेळाव्याला निवडणूक उपस्थित आणि नव्हता. हा माझं तुमच्या उद्या- proper माझं planningचा उद्या- भाग आहे complete का? होऊ द्या. अजितजी माझं कंप्लीट होऊ बरं, द्या. ठीक आहे, अजितजी त्यांचं कंप्लीट होऊ द्या. तुम्ही बोला, मी निशिकांत- देतो तुम्हाला पण वेळ. निशिकांत दुबे केंद्र सरकारला आणि महाराष्ट्रातल्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांना जे हवं आहे ते बोलतात असा माझा आरोप आहे. तो आरोप माझा खोटा ठरावा चुकीचा आहे. आणि या निशिकांत दुबेचं निलंबन करावं. मी अजितजी चव्हाण तुमचा हार घेऊन सत्कार करायला येईल. पण अजितराव, हे असं खरं आहे का? वेगळी तुम्हाला गोष्ट आहे. बिहारमध्ये अजितजींना मतांचं प्रश्न- ध्रुवीकरण करायचंय आणि मुंबईमध्ये याच्यामध्ये सुद्धा गोष्ट आपण हिंदुत्ववादी आणि की उत्तर भारतीयांचं ध्रुवीकरण करायचं. एक उत्तर द्या. हनुमंतरावजी. एकच मिनिट फक्त. नाही, एक मिनिट, अजित राव, त्यांचं म्हणणं आहे. हा. की मला ह्याच्या पलीकडे जाऊन थोडासा अजून थोडा वेगळा संशय येतो. मला ना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या थोड्याशा भूमिकेबद्दल थोडी शंका आहे. कारण मला असं वाटतं की कुठेतरी हे जे स्टेटमेंट्स फेकले गेले महाराष्ट्रामध्ये ना, हा. याच्या पाठीमागे मुंबई महानगरपालिकेची चाचपणी तर नाही ना? ठीक आहे, मी विचार. हा, प्लीज उत्तर द्या, मला त्याच्यावर संपवायचं. या विषयाचा काय फायदा? आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय असा की भाषिक अस्मिता या आमच्या सुद्धा आहेत ना, आम्ही याचा निषेध करतो ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्या माणसाचा जर ट्रॅक रेकॉर्ड काढला, मिसगायडेड मिसाईल आहे, कुठे जाऊन पडतं. मुद्दा असा याच्या आणि मिसगायडेड दुसरा विषय काय असा करायचं असतं माहिती नाही की- का तुम्हाला? की ते नष्ट करायचं असतं, काँग्रेस- ते फेकून द्यायचं असतं, ते destroy हनुमंतरावांनी- करायचं असतं. विलासराव हनुमंतरावांनी अत्यंत सोयीस्करित्या एक मुद्दा टाळला. तो म्हणजे ते का नव्हते विजय मेळाव्याला, कोणीच का नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, जर तुम्ही एवढे कष्ट त्यासाठी केले, तुम्ही म्हणताय झुकवलं, एक चेअर नाही, खुर्ची नाही, सहकार्यांना सन्मान नाही,
तुमचं अजितराव, कोणच बोलणं मुळात नव्हतं निशिकांत त्याच्यामध्ये. दुबे आणि का नाही गेला तुम्ही? प्रतापराव जाधव यांचा का राजीनामा नाही गेला घेतला गेला तुम्ही? पाहिजे. तुम्हाला नाही, नाही. तुम्हाला एक बिहारच्या लक्षात निवडणुकांना ठेवा. सामोरं ठीक जायचं आहे, म्हणून ठीक तुम्ही आहे. गेला माझा नाही. वेळ संपलाय. राजकारण आहे, याच्यामध्ये राजकारण टाळून राजकारण कुणाला आहे. चालणार? अजितजी, प्रत्येकाची यांचं ते मताची त्यांना गणित दाखला. आहेत. अजितजी, परंतु महाराष्ट्राचे प्रत्येकाची प्रतापराव जाधव मराठी आणि भाषा देशामधले निशिकांत यांची दुबे अस्मिता यांचा या राजीनामा देवेंद्र या ठिकाणी फडणवीसांना प्रत्येकाची द्यावी, मताची मागतील. माझा वेळ प्रतापराव संपलाय. जाधव माझा वेळ चुकीचं संपलाय. नाही. ठीक आहे, माझा वेळ संपलाय. त्याच्या माझा वेळ पाठीमागच्या संपलाय. भावना लक्षात घेतल्या पाहिजे. ठीक आहे. हे चुकीचं इंटरप्रिटेशन माझा वेळ संपलाय. कोणी कितीही म्हटलं तर या सगळ्यामध्ये मतांची गणित आहेत, हे कोणीही नाकारून चालणार नाही. पण या सगळ्या मतांच्या बेरजेच्या आणि वजाबाकीच्या कुणाची असतील, या सगळ्यांच्या गणिताच्या पेक्षा मोठा आहे तो महाराष्ट्र आणि मराठी अस्मिता. त्याला नख लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये ही अपेक्षा आहे. या पुढे तरी अशा वाचाळांना आवर घातला जाईल अशी आशा करूया.